हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आजच्या या सुंदर दिवसाबरोबर अगदी नवीन अशा सुंदर अशा दिवसाची सुरुवात होत आहे, ते म्हणजे शारदीय नवरात्र। तर तुम्ही बघू शकताय सूर्य लगबगीने अख्ख्या जगाला प्रकाश देण्यासाठी वरती येतोय आणि त्याला साथ लाभली आहे ती सुंदर अशा मस्त अशा मोकळ्या आकाशाची। त्यामुळे अगदी लालबुंद असं आकाश झालेलं आहे, सुंदर असं मोकळं असं छान असं वातावरण आहे। थोडंसं उजाडलंय, थोडंसं अजून अंधार आहे, त्यामुळे बाहेरची लाईटही बंद झालेली नाहीयेत। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस। तर बघू शकताय इथे सुंदर असा मस्त दिवा लावून घेतलेला आहे, मी मस्त अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर या मंगलमय दिवसाची सुरुवात मस्त अशी रांगोळी वगैरे काढून, रांगोळीमध्ये मी जेवढे जमतील तेवढे मी दागिने काढून घेतलेले आहेत, सर्व प्रकारचे रंग दिलेले आहेत। दारावरती मस्त असं हळदीचं लेपन करून घेतलंय, उंबरठ्यावरची मस्त अशी रांगोळी काढलेली आहे। त्यानंतर बघू शकताय मस्त असं तोरण लावून घेतलेलं आहे। काही गोष्टी असतात ज्या केल्याने आपल्या स्वतःला छान वाटतं, त्या गोष्टी तुम्ही आवर्जून करायला हव्यात। त्यापैकी या काही गोष्टी आहेत ज्या मी कायमस्वरूपी करत असते। तर इथे बघू शकताय मस्त असा सगळी पूजा मी मांडून घेतलेली आहे, नवरात्रीचा पहिला दिवस। त्यानंतर संध्याकाळी आरतीला आम्ही सगळे सोबत होतो, सगळ्यांनी मिळून आरती करून घेतली। शिवमला मी आरतीच्या टायमाला आवर्जून उभं करत असते। बऱ्याचदा मी असं ऐकलंय की आपण आरती करतोय, मुलं टी व्हीवरती वेगळं काहीतरी बघतायत, त्यामुळे आरती करताना आवर्जून टी व्ही बंद ठेवावी, हे मी निष्कर्षाने लक्षात घेते आणि टी व्ही बंद ठेवते, त्याला आरतीसाठी उभं करते। काही मंत्रश्लोक त्यालाही पाठ झाले, कधीतरी तो बोलेन या अपेक्षेने त्याच्याकडनंही सगळं बोलवून घेते। घरातलं वातावरण शुद्ध, पवित्र, निर्मळ, शांत राहावं यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं असतं, किंवा ज्या गोष्टी केल्याने खरं तर माझ्यापेक्षा जास्त शिवमच्या बाबांना देवपूजा वगैरे या गोष्टी जास्त आवडतात। घरात जर कधी चुकून देवपूजा झाली नाही तर भांडणं होऊ शकतात, या दृष्टीने मी आवर्जून त्या गोष्टी करून घेण्याचा प्रयत्न करते। कारण त्यांना असं वाटतं की सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्या, आणि ज्या गोष्टी वेळच्या वेळी केल्याने घरात शांतता राहत असेल तर आपल्याही काही गोष्टी करण्यामध्ये हरकत नसते, ज्यामध्ये घरातली देवपूजा सुद्धा येते। बऱ्याच प्रमाणात मलाही देवपूजा वगैरे करण्यासाठी आवडतं, पण काही कारणास्तव काही गोष्टी राहून जातात। पण जसं की तुम्ही गणपतीमध्ये बघितलं असेल, गणपतीचे फार व्हिडिओज मी शेअर केलेले नाही आहेत, अगदी मोजकेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत, पण अगदी आवर्जून आम्ही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो। तर तुम्ही इथे बघू शकत असाल आरती आम्ही करतोय आणि शिवम मध्येच कधी टाळी वाजवतोय, कधी घंटा घेतोय, कधी काय, पण या गोष्टी सुद्धा करून घ्यायला हव्यात मुलांकडनं। तुम्ही जितके जास्त चांगले संस्कार देताय, मुलं तितकेच चांगले जास्त घडत जातात। त्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर सगळ्याजणी पार्किंगला जमलो। सगळ्यांनी पिवळ्या कलरच्या मस्त अशा छान साड्या घातलेल्या होत्या, नेसलेल्या होत्या, मस्त गरबा वगैरे खेळलो, ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्यानंतर मी देवांना वगैरे कापूर आरती दाखवून घेतली, हे आवर्जून करायला हवं। मुख्य दरवाजाला कापूर दाखवणं, पूर्ण घरात कापूर फिरवणं, घरातल्या प्रत्येकाने कापूर आरती घेणं, यातने घरातलं वातावरण मांगल्यमय राहतं, त्यामुळे या गोष्टी आवर्जून करा। बघेन मी गरब्याच्या व्हिडिओचा ऑडिओ मी तसाच ठेवण्याचा प्रयत्न करेन, पण कॉपीराईटचा क्लेम जर आला तर मी निश्चितच त्याचा ऑडिओ काढून टाकेन। याआधी मी डान्स हा प्रकार
तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आवर्जून सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या. चला तर मग दुसरा व्हिडिओसुद्धा बघायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.